श्री स्वामी समर्थ. श्री गणेशायम नमः. आज आपण मंडळी श्री गणेश आणि नारळाची कथा ऐकणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला ही कथा ऐकायला मिळेल. चला तर मित्रांनो, आपण ही कथा चालू करूया. श्री गणेशायम नमः. भगवान गणेश आणि नारळाची कथा ही हिंदू पौराणिक कथांमधील एक लोकप्रिय कथा अशी मानली जाते, जी नम्रता आणि त्यागाचे महत्त्व स्पष्ट करते. एकदा भगवान शिव आणि त्याची पत्नी पार्वती त्यांच्या 2 मुलांपैकी भगवान गणेश आणि भगवान कार्तिकेय यांच्यापैकी कोण अधिक ज्ञानी, तोच प्रथम पूजेस प्राप्त होईल यावर चर्चा करत होते. शेजारीच असलेल्या गणेशाने त्यांचे बोलणे ऐकले आणि त्याला त्याच्या योग्यता सिद्ध करायची होती. भगवान गणेश बुद्धिमंत आणि बुद्धिमत्तेचे मूर्तिमंत रूप असल्याने ज्ञान मिळवण्याच्या शोधात जाण्याचा निर्णय श्री गणेशांनी घेतला. त्याला प्रवासादरम्यान त्याला एक ऋषीमुनी भेटले, ज्याने त्याला एक दैवी फळ दिले, जे की त्याने भगवान शिव आणि पार्वतीला त्याच्या भक्ती आणि शहाणपणाचे प्रतीक म्हणून अर्पण करायचे होते. श्री गणेश फळे घेऊन घरी परतत असताना त्याला वाटेत एक गरीब भुकेलेला ब्राह्मण भेटला. तो त्याच्याकडे अन्न मागू लागला. भगवान गणेशांनी आपल्या जवळील असलेली फळे त्या गरीब भुकेलेल्या ब्राह्मणाला अर्पण केले. हे जाणून घेतले की त्याच्या पालकांसाठी एक महत्त्वाचा प्रसाद आहे. भगवान गणेश प्रवास चालूच ठेवत असताना भगवान गणेशाला पुढे एक नारळाचे झाड दिसले. त्याच्यावरती वीज पडली होती. भगवान गणेशाने दिलेल्या दैवी फळाच्या बदल्यात एक नारळ घेण्याचे ठरवले. जेव्हा गणेशाने भगवान शिव आणि पार्वतीला हे नारळ अर्पण केले, तेव्हा त्याच्या नम्रतेचे आणि निस्वार्थपणे भक्ती केल्याने भगवान शिव आणि पार्वती प्रसन्न झाले. त्यावर भगवान गणेशाने सांगितले की त्याने गरीब ब्राह्मणाला दैवी फळे कसे दिले आणि त्याच्या जागी एक साधा नारळ दिला. भगवान शिव आणि पार्वतीने त्याच्या नम्रतेचे आणि भक्तीने प्रभावित होऊन इतर सर्व देवतांच्या आणि भगवान श्री गणेशांची पूजा केली जाईल आणि हे नारळ भगवान गणेशाला एक पवित्र अर्पण मानले जाईल असे घोषित केले, असा वर दिला. या कथेमधून मंडळी भगवान गणेश आणि नारळाची कथा ही आपल्याला त्याग आणि नम्रता, दयाळूपणाचे महत्त्व शिकवते. हे आपल्याला स्मरण करून देते की खरे शहाणपण भौतिक संपत्ती किंवा स्थितीतून नाही, तर इतरांप्रती दयाळूपणा आणि भक्ती निस्वार्थ कृत्यांमधून प्राप्त होत असते. श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. श्री गणेशायम नमः. मंडळी तुम्हाला ही जर कथा आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.